Good morning, student. Today we see about the next growth hormone, which is called as the gibberellin. Yesterday in last lecture we already studied about the growth hormone auxin. Auxin means to grow. Where it grow? It grow at the tip of the stem. कुठे याची ग्रोथ होते? स्टेमला ग्रोथ होते. म्हणजे काय याचा प्रायमरीली इफेक्ट होतो? सेल इनलार्जमेंट होते. सेल इनलार्ज होते म्हणजे काय? लेंथ वाढवण्यासाठी या ऑक्झिनचा उपयोग होतो. त्याचप्रकारे आपण ह्या ऑक्झिनचे सगळे फंक्शन्स बघितलेले आहेत. नाव नेक्स्ट ग्रोथ हार्मोन इज कॉल्ड ॲज द जिब्रेलिन. नाव जिब्रेलिन इज फाउंड इन द रूट टिप अँड डेव्हलपिंग सीड्स. हे कुठं सापडतं? रूट टिप आणि डेव्हलपिंग सीड्समध्ये. रूट लक्षात आलं? हे रूट याच्या टिपवरती आणि जे सीड्स आहेत डेव्हलप होणारे त्या सीड्समध्ये सापडणारा हा ग्रोथ हार्मोन आहे. इट शोज नॉन पोलार ट्रान्सपोर्ट थ्रू वॅस्क्युलर टिश्यू. ज्या वॅस्क्युलर टिश्यूज आहेत झालेमॅन फ्लोएममध्ये याच्यामध्ये याचा ट्रान्सपोर्ट होतो. नाव कुठे कसा त्याचा शोध लागला आपण बघू. जिब्रेलिन वेअर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिब्रेला फ्युजिकोरिया. बघा कोणत्या फंगसकडनं हे आयसोलेट केलेलं आहे? जिब्रेला फ्युजिकोरिया बाय द जपानीज सायंटिस्ट क्युरोसोवा या नावाच्या सायंटिस्टनी जिब्रेला फ्युजिकोरिया या फंगसमधनं जिब्रेलिन हे आयसोलेट केलेलं आहे. कसं आयसोलेट केलं बघा, किंवा काय झालं हे बघू आपण. ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस जिब्रेला फ्युजिकोरिया इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन कॉल्ड ॲज द बॅकने डिसीज. त्याला असं लक्षात आलं की जेव्हा राईस प्लांटला जिब्रेला फ्युजिकोरियानी इन्फेक्शन केलं, ह्या फंगसनी इन्फेक्शन केलं, तेव्हा हे राईस प्लांट एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याची जी हाईट होती स्टेमची ही जास्तीत जास्त वाढली. काय? इट शोज एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन. स्टेम काय झाले त्याचे? अतिशय जास्त लांब झाले, मोठे झाले, विच इज कॉल्ड ॲज द बॅकने डिसीज. त्याला काय म्हणायचं आहे? बॅकने डिसीज. द क्रिस्टलाइन फॉर्म of gibberellin were isolated by Yabuta and Sumuki from the fungus culture. कोणी आधी काढलं हे शोधून? क्युरोसोवाला काय दिसलं की क्युरोसोवानी बघितलं की राईस फील्डमध्ये काही राईस प्लांट हे कसे आहेत? अतिशय लांब आहेत. का लांब आहेत? कारण त्यांना कोणता डिसीज झालेला आहे? बॅकने डिसीज. बॅकने डिसीजचा पॉझिटिव्ह एजंट कोणता होता? जिब्रेला फ्युजिकोरिया. आणि मग ह्या जिब्रेला फ्युजिकोरियाचं कल्चर करून लॅबोरेटरीमध्ये याबुटा अँड सुमुकी दीज आर द टू सायंटिस्ट who isolated crystalline form of this gibberellin. ह्या जिब्रेलिनचा क्रिस्टलाइन फॉर्म त्यांनी आयसोलेट केला अँड दे नेम्ड ॲज इट इज जिब्रेलिन. असं त्यांनी जिब्रेलिन त्याला नाव दिलं. नाव इट इज सिंथेसाइज इन यंग लीव्ज, सीड्स, रूट, स्टेम, टिप्स एक्सेट्रा. बघा नॅचरली जर बघितलं तर प्लांटमध्ये हे कशामध्ये तयार होतं? यंग लीव्जमध्ये, सीड्समध्ये, रूट्समध्ये आणि स्टेम टिप्समध्ये. नाव दीज आर सिंथेसाइज्ड फ्रॉम माल्वनिक ॲसिड. कोणत्या ॲसिडपासून तयार होतं हे? माल्वनिक ॲसिड. मोर दॅन 150 केमिकल टाईप्स आर नोन ॲज सो फार. जवळपास 150 टाईप्सचे हे जिब्रेलिन्स टाईप्स आहे. GA3 इज मोस्ट कॉमन अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म. त्या 150 पैकी GA3 नावाचा जो आहे तो जास्तीत जास्त बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म आहे आणि कॉमन टाईप आहे. नाव chemically it contains a gibberellin ring, a cyclic डायटेरिन विथ 4 आयसोप्रेन युनिट्स. बघा त्याचं केमिकल स्ट्रक्चर सांगितलेले की त्याच्यामध्ये काय आहे. सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द जिब्रेलिन. जिब्रेलिन कसा आयसोलेट झाला, जिब्रेलिन कुठे नॅचरली कुठे प्लांटमध्ये सापडतो, तो कशापासून तयार होतो हे आपण आत्ता बघितलं. आता बघू आपण त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजेच त्याचे युजेस. जर तुम्हाला 2 मार्काला विचारले तर हे 4 युजेस लिहावे लागतात. बट ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट अबाउट द फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ द जिब्रेलिन. जिब्रेलिनचे आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट बघतो. बघा फर्स्ट आहे डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय द जिब्रेलिन ट्रीटमेंट. बर्ड ही जी डॉर्मंट कंडिशनमध्ये असते, सपोज ही बर्ड आहे, बर्ड कळी, ठीक आहे,
ही बट द डॉर्मंट कंडिशन. डॉर्मंट कंडिशन म्हणजे जर ती लवकर त्याची ग्रोथ होत नसेल किंवा ती जर फुलत नसेल तर ही डॉर्मंट कंडिशन, लवकर फ्लावरिंग यावं म्हणून ही जी डॉर्मन्सी ब्रेक केली जाते, त्या डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी कोणता ग्रोथ हार्मोन वापरला जातो तर जिब्रेलिन. It can promote seed germination in cereals like barley and wheat by synthesizing hydrolyzing enzyme amylase. बघा महत्त्वाचं आहे. काय होतं, इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन, सीड लवकर यावेत म्हणून या जिब्रेलिनचा उपयोग केला जातो काही प्लांट्समध्ये लाईक बार्ली अँड व्हीट. आता ह्या जिब्रेलिनचा उपयोग केला गेला तर ह्या बार्ली आणि व्हीटमध्ये नेमका काय परिणाम होतो तर बाय यूजिंग दिस जिब्रेलिन देर इज अ सिंथेसायझिंग हायड्रोलायझिंग अमायलेज एन्झाईम टू प्रोड्यूस शुगर. जिब्रेलिन जर अप्लाय केलं तर अमायलेज नावाचा एन्झाईम तिथं तयार होतो आणि शुगर तयार होते आणि सिरियल्स लाईक बार्ली आणि व्हीटमध्ये लवकर सीड जर्मिनेट होतात. हा झाला दुसरा इफेक्ट. नाव थर्ड वन वी सी the most striking effect of it is the elongation of stem where internode increases in the length. बघा हे जे स्टेम आहे हे स्टेम जास्तीत जास्त लांब करणे, इलॉंगेट करणे हे त्याचं काम आहे. वेअर इंटरनोड्स इन्क्रीजेस इन लेंथ. इंटरनोड्स म्हणजे बघा हे इंटरनोड्स, उसाचं कांड बघितलं की नाही, हे असं असतं. दीज आर कॉल्ड लाईक द इंटरनोड्स. इंटरनोड्सची काय लेंथ इन्क्रीज होते, इलॉंगेट होत. नाव नेक्स्ट फोर्थ वन बघा, it also promotes bolting, that is elongation of internodes just prior to flowering in plants those with rosette habit, that is beet cabbage. जे रोज लाईक येतात ना, बघा कॅबेजचा गड्डा बघा तुम्ही कसा रोज लाईक रोजेट हॅबिटमध्ये येतो. रोज फ्लावर फूल, गुलाबाचं फूल. ह्या रोजेट हॅबिटच्या प्लांटमध्ये हे इंटरनोड्स, इलॉंगेट इंटरनोड्स फ्लावरिंगच्या आधी इलॉंगेट होतात, मोठे होतात. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज बॉल्टिंग इफेक्ट अँड दिस बॉल्टिंग इफेक्ट इज ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन. नाव नेक्स्ट इफेक्ट, नेक्स्ट फिफ्थ वन बघा, इट कॉजेस पार्थेनोकार्पी इन टोमॅटो, ॲपल अँड पियर अँड फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स. बघा इट कॉजेस पार्थेनोकार्पी इफेक्ट. पार्थेनोकार्पी इफेक्ट म्हणजे पार्थेनोकार्पी म्हणजे काय, विदाऊट फर्टिलायझेशन जर फ्रूट तयार होत असेल, म्हणजेच सीडलेस जर फ्रूट तयार होत असेल तर त्याला म्हणायचे पार्थेनोकार्पी इफेक्ट. मग हे पार्थेनोकार्पी इफेक्ट टोमॅटोमध्ये, ॲपलमध्ये, पियरमध्ये दाखवतं जिब्रेलिन. नेक्स्ट, वेन जिब्रेलिन आर अप्लाइड टू जेनेटिकली डॉर्फ प्लांट्स लाईक मेज, द स्टेम रॅपिडली इलॉंगेट्स अँड ॲक्वायर्स द लेंथ ऑफ नॉर्मल टॉल व्हरायटीज ऑफ मेज. जर मेज लाईक प्लांट हे डॉर्फ असतील तर हे डॉर्फनेस ब्रेक करण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर जिब्रेलिनचा उपयोग होतो. जिब्रेलिनचा जर उपयोग केला तर हे मेज प्लांट जास्तीत जास्त वाढेल. नाव नेक्स्ट, ॲप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन ओव्हरकम्स द रिक्वायरमेंट ऑफ वर्नलायझेशन. वर्नलायझेशन म्हणजे अतिशय कोल्ड ट्रीटमेंट देऊन प्लांट ग्रो करणे, तर जिब्रेलिनमुळे हे पॉसिबल आहे. नेक्स्ट, usually it inhibits growth of the root, delays senescence and prevents abscission. Usually it inhibits growth of the root. रूटची जी ग्रोथ आहे हे इनिबिट करतं. डिलेज सेन्सेस अँड प्रिव्हेंट्स ॲब्सिसेशन. नाव नेक्स्ट आहे, इट अल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड्स अँड हास्टन जर्मिनेशन. सीड्सची डॉर्मन्सी ब्रेक करणे म्हणजे सीडला जर्मिनेशन व्हायला उत्प्रेरित करणे हे कशाचं काम आहे तर जिब्रेलिनचं. ॲप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन कॉजेस प्रमोशन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लांट. फिमेल प्लांटवरती मेल फ्लावर्स लवकरात लवकर यावेत म्हणून जिब्रेलिनचं ॲप्लिकेशन केलं जातं. सो दीज आर सम युजेस ऑफ द जिब्रेलिन. जिब्रेलिनचे हे युजेस झालं. यातला कुठला जो शब्द समजला नसेल तो तुम्ही विचारू शकता मला पर्सनल मेसेज करून. ठीक आहे. नाव